नमस्कार. तत्पर वैद्यकीय सेवा या विषयीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. 15-20 वर्षापूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना समाजामध्ये रुजलेली होती. आपल्याला बरं वाटेनासं झालं तर आपण जवळच असलेल्या दवाखान्यामध्ये जायचो किंवा आपण निरोप दिला तर डॉक्टरही आपल्या घरी यायचे आणि काही औषधोपचार देऊन आपण बरेही व्हायचो. पण बदलत्या काळानुसार आजारांचं स्वरूप, डॉक्टरांची व्यस्त वेळापत्रकं, वाहतूक समस्या, गुंतागुंतीची जीवनशैली असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. आणि म्हणूनच अशा वेळी गरज असताना वैद्यकीय सेवा तत्परतेनं उपलब्ध व्हाव्यात यासाठी DAD म्हणजे डॉक्टर ॲट डोअर ही संकल्पना ज्यांनी मांडली ते आज आपल्याकडे आलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करते. श्रीयुत अनिरुद्ध बंबावाले नमस्कार. आणि श्रीयुत अशोकभाई सुरतवाला. नमस्कार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, असा हा उपक्रम सुरू करावा असं तुम्हाला कशामुळे वाटलं सर्वात पहिल्यांदा? पूर्वीच्या काळी लहानपणी प्रत्येकाच्या घरी एक फॅमिली फिजिशियन घरी यायचे. त्यावेळेला ते सायकलनी यायचे आणि त्यांच्या सायकलच्या कॅरियरला एक त्यांचं टूल बॉक्स असायचा, ज्याच्यामध्ये त्यांचे टेथोस्कोप असायचे, बेसिक इक्विपमेंट्स असायचे. तर तो घरात कोण घेऊन जाईल याची एक उत्सुकता असायची सगळ्यांना, भावंडांमध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये. तर तो घेऊन गेल्यानंतर पेशंटला ते त्याच्याप्रमाणे ते चेक करायचे आणि मग निघताना ते शेवटी आपला टेथोस्कोप परत त्याच्यात ठेवायचे आणि उठायचे आणि मग तुमच्या फॅमिलीमधले परत कोणीतरी तो बॉक्स घेऊन त्यांना सायकलपर्यंत सोडायला जाईल किंवा ज्या वाहनाने ते आले असतील त्या वाहनापर्यंत ते जातील. असं एक आठवण होती लहानपणापासून. आणि डॉक्टर हा या स्वरूपात तुमच्या घरी येत असतो याच फॉर्ममध्ये, हे कुठे ना कुठेतरी तुमच्या मनात रुजलेलं होतं. खरं आहे. म्हणजे हे दृश्य अनेकदा आपण सिनेमांमधून पण बघितलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर डॉक्टरांचा खूप आधार वाटायचा अशा वेळेला, की आपण बोलवलं की ते घरी येणार आहेत. त्यामुळे मला वाटतं आजारांचं टेन्शनही कमी येत असेल. बरोबर आहे. कारण की तो एक कम्फर्ट पेशंटला असायचा. त्याच निमित्ताने डॉक्टर घरी येऊन आपल्याला व्यवस्थित बघून त्याप्रमाणे औषध उपचार सांगतोय, हे सगळ्यांना आधार असल्यासारखंच होतं. खरंय. या संकल्पना पुढे नेण्याचं दुसरंही एक कारण होतं की करोना पिरियडमध्ये मी आणि माझी वाईफ दोघं एकटेच होतो. आणि माय वाईफ डेव्हलप सम काइंड ऑफ ए स्किन ब्लिस्टर्स. आणि त्यावेळी बाकी आजार तर सोडून द्या, स्किनचा आजार बघून तर डॉक्टर येणं शक्यच नव्हतं. बरोबर. आणि त्यावेळी मला त्याची एकदम अत्यंत खंत जाणवली की एवढा आजार असून आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्या असून सुद्धा डॉक्टर आपल्याला भेटू शकत नाही. आणि आपण आपल्या मिसेसला दवाखान्यात सुद्धा घेऊ शकतो, कारण त्यावेळी सगळ्या हॉस्पिटल्स वेअर कन्व्हर्टेड इन टू करोना वॉर्ड. तर त्यावेळी मला ही भयंकर खंत जाणवली आणि तो विचार कुठंतरी मनात राहिला की आपण काहीतरी या फील्डमध्ये चांगलं काम केलं पाहिजे. आणि एकदा अनिरुद्धशी बोलताना म्हणलं की ठीक आहे, असं काहीतरी आपण लेट अस स्टार्ट. आणि म्हणून ही कल्पना सुचली आणि स्लोली आम्ही डेव्हलप करत गेलो. त्यावेळेला तुम्ही उपचार देऊ शकला नाही. यामधून आज ही इतकी मोठी गोष्ट आहे की या स्वतःच्या एका वैयक्तिक अनुभवामधून तुम्ही समाजासाठी काहीतरी त्यामधनं चांगलं काम करू पाहता आहात. खरंच आहे की आज शहरीकरणामुळे पण असं झालंय की पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती, तर पटकन निरोप द्यायला म्हणजे करोनाच्या काळातला आपण काही बोलूच शकत नाही होत, अशी एक परिस्थिती त्यावेळेला आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. पण आजही अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे घरी राहतात. व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं अनेक लोक एकटे शहरामध्ये राहतात. तर मग या शहरीकरणाचा पण काही दुष्परिणाम झालेला आहे असं वाटतंय का? त्यामुळे पण ही गरज वाटतेय का? हो, कारण की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आधी लोकच कमी असतात. हो ना. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांपैकी कोणी आजारी असेल आणि त्याला जर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी, तेवढा वेळ नसतो. खरंय. हॉस्पिटल ते त्यांच्याच रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणजे ट्रीटमेंट घेण्याच्या याच्यामध्ये बिझी असल्यामुळे त्यांच्याकडे पण इन्फ्रास्ट्रक्चर एवढा नसतो की त्यांची इच्छा असून सुद्धा ते सपोर्ट करू शकत नाही डॉक्टरला घरी पाठवून.
तर त्यामुळे एक व्हॅक्यूम आहे या सर्व्हिसेसबद्दलचा, तो आम्ही जवळून अभ्यासला. जसं यांनी मगाशी सांगितलं की करोना पिरियडमध्ये डॉक्टर अवेलेबल नव्हते छोट्या छोट्या गोष्टींसाठी. मग आम्ही बोलून एक डिस्कस केलं की हा जो व्हॅक्यूम आहे याला आपण काय सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतो का. म्हणून मग त्या निमित्ताने मग आम्ही डॉक्टर ॲट डोअरबद्दलचं एक संकल्पना मांडली. ते रोज आम्ही जवळजवळ 5-6 महिने त्याच्यावर दोघं जण डिस्कस करायचो. आणि मग काय काय सिच्युएशन्समधून तुम्हाला सर्व्हिसेस किंवा रिक्वायरमेंट राहू शकते ते आम्ही आयडेंटिफाय केलं की बाबा घरात माणसं कमी असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, ज्येष्ठ नागरिकच राहतात घरात. हो, कित्येकांची तर मुलं आता परदेशात आहेत. परदेशात आहे, नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त पण बाहेर असतात. खरंय. किंवा मग लहान मूल असेल तर त्याचे आई वडील नोकरीला गेलेले असतात आणि तो घरात एकटाच असतो किंवा डे केअर मध्ये असतो. बरोबर. जर असे लोक आजारी पडले तर त्यांना सपोर्ट सिस्टम कुठली आहे. तर आम्हाला ज्ञात असलेली असं कुठलंच समोर असं काही कुठलं हॉस्पिटल ही सवय प्रोव्हाइड करताय का असं काही उत्तर मिळालं नाही. म्हणून मग आम्ही एक कंपनी सुरू करावी जी या प्रकारची सुविधा पेशंटला उपलब्ध करून देईल. हो, कारण खरंच खूपदा तर असं होतं की आई वडिलांपैकी कोणाला घेऊन जायचं असेल तर दवाखान्यात पण इतकी गर्दी असते. बरोबर आहे, दवाखान्यात गर्दी असते, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, तुम्हाला व्हेकल मिळत नाहीये. आणि आता काय झालंय की एक कुटुंब इतके छोटी झाली तर शेजारी पण तुम्हाला कोणी मदतीला त्यावेळी येईल अशी काही खात्री नसते, कारण सगळेजण आपल्या ह्याच्यातच व्यस्त असतात. म्हणजे पूर्वी जसं होतं की एक संयुक्त कुटुंब असल्यामुळे जी पुण्यात तर ती जी वाडा संस्कृती असल्यामुळं त्या वाड्यातलं कुणीही तुम्हाला लगेच की बाई काकू आजारी पडला, काका आजारी पडला, तुम्ही घरात तुमचा कोणी असो नसो कुणीतरी घेऊन जायचा. आणि ती संस्कृती आता ऑलमोस्ट संपलेलीच आहे. तर त्या निमित्ताने ह्याची ह्या काळात फार गरज आहे. मला तर असं वाटलं की इतका सूक्ष्म विचार आणि सूक्ष्म निरीक्षण तुम्ही केलेलं आहे आणि त्यातनं अगदी नेमक्या अशी ही जी गरज आहे ही तुम्हाला जाणवलेली आहे. काय याचं स्वरूप, ह्याची सुरुवात कशी झाली त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? सुरुवात म्हणजे जसं म्हटलं की आम्ही डिस्कस केलं आणि एक फॉर्मली आम्ही एक कंपनी स्थापन केली 2 वर्षांपूर्वी. ओके. आणि मग आम्ही डॉक्टरांचं रिक्रुटमेंटला सुरुवात केली. बर. त्याच्यामध्ये आम्ही बेसिक क्रायटेरिया असा ठेवला की आपण साध्या साध्या गोष्टी घरी जाऊन पेशंटच्या दृष्टीने प्रोव्हाइड करणार आहोत. कोणी आजारी असेल, सर्दी खोकला झालेला असेल किंवा मग कोणाला कॅथेटर बदलून हवं असेल, ड्रेसिंगचे वेगवेगळे प्रकार असतात ते करून हवे असतील, तर त्या अनुषंगाने मग आम्ही पहिले काय उपचार देऊ शकतो याची एक आम्ही लिस्ट बनवली. साधारण 15-16 आयटम्स त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी आल्यात. राईस ट्यूब बदलून हवी असेल, असे बरेच वॅक्सिनेशन तुम्हाला घरी हवं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही एक लिस्ट बनवली. आणि मग त्या अनुषंगाने मग आम्ही डॉक्टरची रिक्रुटमेंटला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आम्ही एक महत्त्वाचा क्रायटेरिया ठेवला होता की BAMS डॉक्टर असू द्या, MBBS डॉक्टर असू द्या किंवा BHMS असू द्या, त्यांना कमीत कमी 3 वर्षांपेक्षा अधिक हॉस्पिटल ICUचा अनुभव हवा. बरोबर. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांच्याजवळ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ह्याचा सर्टिफिकेशन आहे काय, म्हणजे क्वालिफिकेशन त्यांचं असेल तर अशा डॉक्टरांना प्राधान्य द्यायचं. बरोबर. त्या अनुषंगाने मग आम्ही डॉक्टरांची टीम बिल्ड करायला सुरुवात केली. आणि त्याच प्रोसेसमध्ये मग आम्ही कंपनीची वेबसाईट सुरू केली. त्याच्यामध्ये आम्ही माहिती दिली काय काय आम्ही उपक्रम कसा सुरू करणार आहोत आणि काय काय सुविधा उपलब्ध राहतात. आपल्या वेबसाईटचं नाव काय, म्हणजे www.doctor@door.co.in. ओके, हे वेबसाईटचं नाव आहे. आणि मग डॉक्टरांची जेव्हा आम्ही रिक्रुटमेंट करत होतो त्याच वेळेला आम्ही एक सपोर्ट सेंटरच्या दृष्टिकोनातून पण आम्ही रिक्रुटमेंट केली होती. सपोर्ट सेंटरला तुम्ही फोन करा, तुम्ही कुठल्या भागात आहात ते मेन्शन करा. सुरुवातीच्या पिरियडमध्ये आम्ही साधारण पुण्यातले एक 8-10 पिनकोडमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू त्याचा स्कोप वाढवला, एरिया वाढवला. जसं जसं डॉक्टर येत गेले,
सपोर्ट सेंटरला लोक जॉईन होत गेले आणि मग त्याचा विस्तार आम्ही हळूहळू वाढवला आणि साधारण मे महिन्यामध्ये मे 2024मध्ये एअर मार्शल भूषण गोखले सर आणि डॉक्टर मोहन आघाशे सर यांच्या हस्ते आम्ही या सेवेचं सुरुवात केली, उद्घाटन केलं आम्ही आणि त्याला पण आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला आणि अशा रीते याचा सर्व्हिसलाही सुरुवात झालेली होती. साधारण आता पण हा फोन नंबर तुमच्या वेबसाईट वरती लोकांना मिळेल, वेबसाईटवर सपोर्ट आहे सेंटरचा नंबर आहे, सपोर्ट सेंटरचा. आणि त्याच्यानंतर मग सोशल मीडिया आलं. हो मग जसं जसं अनुभव येत गेले त्याप्रमाणे आम्ही आमच्या सिस्टीम आणि प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो बरोबर. आणि साधारण एक 8 महिन्यांपूर्वी ही सुविधा आम्ही नागपूरमध्ये पण सुरू केली. अच्छा, पुण्याबरोबरच आता पुण्याबरोबर नागपूरमध्ये पण असणार आहे. नागपूरमध्ये पण ही सुविधा उपलब्ध नाही, करून तुम्ही दिली. म्हणलात सर त्यात इतकं खरं आहे की खरंच एखाद्या 70-75च्या व्यक्तीला घरी थोडा अशक्तपणा आलाय किंवा ताप आपल्याला येतोय असं वाटत असेल तर तो बाहेर स्वतः उठून जाऊ शकत नाही. अशा बरोबर. वेळेला आपल्या सेंटरला त्यांचा फोन आला तर डॉक्टर त्यांना घरी जाऊन तपासू शकतील. बरोबर. किंवा लहान मूल पाळणाघरात ठेवलंय आणि त्याला तिथं काही असं वाटतंय तर ते पाळणाघरवाले सुद्धा फोन करू शकतील की आई बाबा ऑफिसेसमध्ये आहेत. बरोबर. खूपच मी म्हणलं तसं की अगदी नेमकं आणि सोपं आहे की एका फोन नंबरवरती ऑथेंटिकली चांगले available डॉक्टर्स त्यांच्यापर्यंत अवेलेबल होऊ शकतात. बरोबर. आणि सध्या सपोर्ट सेंटरला तुम्ही फोन करून ही सुविधा उपलब्ध करून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त आम्ही एका ॲपवर काम करतो आहे. बर, आता मी सध्या वेबसाईटला पण अपग्रेड केलेलं आहे. तुम्ही वेबसाईटवरून पण याची अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्याचं नोटिफिकेशन आमच्या सपोर्ट सेंटरला येतं. त्याप्रमाणे मग आमचं सपोर्ट सेंटरमधले लोक वेबसाईटवरून आलेल्या कॉलला अटेंड करतात. अच्छा, त्यांना विचारून घेतात की तुम्हाला डॉक्टरांची व्हिजिट केव्हा हवी आहे, कुठल्या भागातून तुम्ही बोलताय, या सगळ्या गोष्टी ते नमूद करून घेतात. त्या परिसरातले डॉक्टर लवकर तिकडे लवकर पोहोचू शकतात. आणि सपोर्ट सेंटरला पण माहिती असतं की या भागातून ह्या डॉक्टरसाठी आज या नंबर ऑफ व्हिजिट्स आहेत. बरोबर. त्यामुळे सकाळी किंवा दिवस सुरू झाल्याबरोबर त्याला त्याचं नोटिफिकेशन सपोर्ट सेंटरकडनं जातं बर, की आज तुमच्यासाठी 4 व्हिजिट्स आहेत किंवा 2 व्हिजिट्स आहेत, जे काही काय एन्क्वायरीज आलेल्या आहेत आणि त्याचं कन्व्हर्शन व्हिजिटमध्ये झालेलं आहे. म्हणजे मला इतकं महत्वाचं वाटतं की जितकी चांगली वैद्यकीय सेवा, जितके चांगले डॉक्टर्स, इतकी चांगली तुमची ही सिस्टीम इतकी अपडेटेड असणं हेही खूप आता आवश्यक नव्या काळामध्ये झालेलं आहे. कारण की आमचा प्रयत्न असा आहे की जुन्या पिढीतले लोक असू दे किंवा नवीन पिढीतले, त्या दोघांनाही या सेवेचा लाभ घेता यायला हवा. जुन्या पिढीतले लोक अजूनही संवाद हवा म्हणून मग ते सपोर्ट सेंटरला फोन करून बोलतात. नवीन पिढीतले लोक वेबसाईटवरून त्यांच्या मोबाईलवर ते अपॉइंटमेंट बुक करू शकतात. बरोबर. आणि आज ही सुविधा वेबसाईटवर आणल्यामुळे असं झालेलं आहे की तुम्ही जगात कुठेही जरी असले आणि तुमचे जर घरातले आई वडील किंवा नेक्स्ट टू फॅमिली तुमचे म्हणजे फॅमिली मेंबर्स पुण्यात आहेत किंवा नागपूरमध्ये आहेत, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असल्यात तरी तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे कुठल्या तरी रूपामध्ये आपण डिपेंडन्सी ही कमी केलेली आहे. कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री घरातली जी असेल तिच्यावर ही एक जबाबदारी असते की घरात जर कोणी आजारी पडलं असेल तर मी जर गावात नसेल तर त्यांची काळजी कोण घेणार. तर फोन कॉल हवे, म्हणजे ती कुठेही जगात असली फोन करून ते अपॉइंटमेंट घेऊ शकते. म्हणजे दॅट इज अ व्हेरी गुड बेनिफिट अँड ॲडव्हान्टेज टू दिस. नव्या टेक्नॉलॉजीचा पण टेक्नॉलॉजीचा मोठा फायदा आहे. टेक्नॉलॉजीचा पण फायदा आहे आणि त्याच लाईन्सवर येत्या काही दिवसांमध्ये आमचं ॲप पण आम्ही परत लॉन्च करतो आहे. आधी केलेलं होतं पण मग त्याच्यामध्ये जे काही बदल आहेत ते आम्ही परत इम्प्लिमेंट करून परत नव्याने त्याला बनवून येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही सुरू करणार आहोत. म्हणजे सर फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा आहे असं आपण नाही म्हणू शकत. ही सर्वांसाठी उपलब्ध आहे, बरोबर ना? ही सेवा ओव्हरऑल 10 वर्षाच्या पुढे कुणालाही ती अवेलेबल आहे. पर्टिक्युलरली ह्या सेवेचा उपयोग जास्त कसा होतो की हे आजकाल यंगस्टर सगळी जगभरात कुठेही असतात, कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, जे काय असेल. घरी त्यांचा भाऊ बहीण असू द्या किंवा आई वडील जे कोणी असू द्या, त्यांना एक कॉन्स्टंट त्या बाबतीचं टेन्शन असतं की बाई उद्या त्यांना काही गरज भासली तर
कोण त्यांना अटेंड करण्यासाठी करेल. आहे. तर त्यांना ह्या सेवेमुळे एक मोठा रिलीफ मिळतोय की त्यांनी एक फक्त फोन कॉल केला तर आमचे डॉक्टर त्यांच्या घरी जातात, त्यांना बघतात. जर काही इमर्जन्सी सारख्या असेल तर त्यांना त्यांचे फिजिशियन्स किंवा डॉक्टर असेल त्यांना कन्सल्ट करून त्यांना पुढं जे काही अरेंजमेंट करायची असेल ते सगळी त्यांना करून देतात. म्हणजे हा एक फार मोठा यंगस्टरसाठी रिलीफ आहे. सर, म्हणजे एक आपल्याला सांगायला लागेल की गंभीर स्वरूपाचे आजार किंवा तातडीची सेवा यासाठी हे नाही आहे, बरोबर ना? बरोबर. हां. या सेवेंव्यतिरिक्त ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला आजकाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. उदाहरणार्थ तुम्हाला ताप आला असेल, इन्फेक्शन असेल कुठल्या प्रकारचं, नंतर ड्रेसिंग करायचं ड्रेसिंग असेल, करायला लागतं. किंवा मग काही काही वेळेला पोस्ट प्रोसिजर कॅथेटर लावलेलं असतं पेशंटला, ते बरोबर. बदलून हवं असेल तर ती पण सुविधा उपलब्ध करून देता येते. किंवा ड्रेसिंग करून हवे असतील घरी ते असतं. कधी कधी असे डिझॉल्वेबल टाके नसतील तर टाके काढून देतील का घरी. जर ते शक्य असेल तर मग आम्ही त्यांना म्हणत असतो की तुम्ही तो फोटो पाठवा ओके. आणि त्याप्रमाणे मग आमच्या डॉक्टरांना मी तो दाखवतो, कन्सल्ट करतो. आणि डॉक्टर म्हणालात की हो हे आपण घरी करून देऊ शकतो तर मग आम्ही डॉक्टरांना पाठवतो की हो आम्ही हे टाके काढून देऊ शकतो. राईस ट्यूब तुम्हाला लावून हवी असेल ते करून देत असतो. तर ज्या ज्या नॉन इमर्जन्सी सुविधा किंवा हेल्थकेअर सर्व्हिसेस आहेत त्या आम्ही घरी द्यायचा प्रयत्न करत असतो. नाही, म्हणजे खरं या छोट्या छोट्या वाटल्या तरी खूप महत्त्वाच्या अशा सेवा आहेत असं आत्ता तुमच्याकडून ऐकताना सर हे लगेच जाणवलं. आणि एक प्रकारे हॉस्पिटल्सना सपोर्टिव्ह सर्व्हिस तुमची हो, तुम्ही म्हणू शकता हां. की त्यांच्यावर पण ऑलरेडी बऱ्याच गोष्टींचं प्रेशर असतं. खरं आहे. कारण की दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढत असते. वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांना होत असतात आणि त्यांना सपोर्ट करणारे हॉस्पिटल्सला पण त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर बर्डन येत असतं. खरं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोसेसमध्ये जर डॉक्टर एट डोअर हे नॉन इमर्जन्सी हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या दृष्टीने पेशंट आणि त्या हॉस्पिटलच्या मधला एक ब्रिज जर बनवत असेल तर आम्हाला तो रोल परफॉर्म करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक मधला दुवा बनवू शकतो आम्ही. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की जी पेशंटला एक डिपेंडन्सी वाटते की मला आता या गोष्टीसाठी हॉस्पिटलला जायचं आहे ती अवॉइड होते सायकोलॉजिकली आणि त्याला घरी बसल्या सेवा मिळते. आणि हॉस्पिटल्सच्या दृष्टीने छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांचं डे केअर म्हणा किंवा ER म्हणा हे ऑक्युपाय राहत नाही. ते सगळं त्यांना इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या दृष्टीने तो इन्फ्रास्ट्रक्चर मोकळा मिळतो. हो. त्यामुळे 24 तास आपली सेवा उपलब्ध आहे. सध्या तरी नाहीये. ओके. सध्या फक्त सकाळी 8 ते रात्री 8 12 आठ. तास. तरी पण जवळजवळ दिवसभर हे सगळं अवेलेबल आहे. रात्रीचे बाकी त्याला नाही, त्या काही बऱ्याचदा प्रॉब्लेम तातडीच्या सेवाच असतात. हां, ते खरं तर तातडीचं असतं. नाही का? रात्रीचे आम्हाला कधी कधी फोन येतात ओके. पण त्याचं स्वरूप बघून आम्ही त्यांना हेच सांगतो की तुम्ही नजीकच्या हॉस्पिटलमध्ये हां, जा. कारण त्या इमर्जन्सी इमर्जन्सी राहू शकतात आणि त्याचं निदान जर आम्ही नाही करू शकत असतो तर आम्ही त्यांना कुठलंच प्रकारचं खोटं आश्वासन देत नाही. खरं आहे. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही आत्ताच्या घडीला तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि हॉस्पिटलमधून जे काही डिस्चार्ज होऊन आल्यानंतर जर काही आमची सेवा हवी असेल तर आम्ही आहोत त्याच्यासाठी. रात्री अपरात्री नेहमी ज्या सर्व्हिसेस लागतात त्या ड्रेसिंग काही रात्री अचानक निघत नाही. निघत नाही. त्यावेळेच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस ह्या आपल्याला हॉस्पिटल्सकडनंच अवेलेबल होऊ शकतात. पण दिवसभरात एकटं राहताना माणसाला नेहमी सारखं असं वाटत असतं की मला काही गरज लागली तर काय, हे एक टेन्शन त्याच्या मनात असतं. आणि जसं आपण म्हणतोय की जॉबच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने तरुण पिढी सुद्धा एकटी राहते. सर, कॉर्पोरेट फील्ड बद्दल काय? ही सेवा कॉर्पोरेट सुद्धा आमच्याकडनं उपलब्ध करून घेऊ शकते. कारण त्यांच्या एम्प्लॉईला जेव्हा ते त्यांच्याकडे कामाला असतात तर ती हे कॉन्स्टंट त्यांच्या मनात एक चिंता असते डोक्यात की बाई जर घरी माझ्या आई वडील भाऊ बहीण कुणाला काय झालं तर त्याला ते जॉब सोडून घरी येता येत नाही. आणि जर तरी आला तर त्याला ते परत डॉक्टरकडे घेऊन जाणं, परत घरी आणून सोडणं, त्याच्यात त्याचा दिवस वाया जातो. तर ही एक इतकी महत्त्वाची सर्व्हिस आहे. ही कॉर्पोरेट त्यांच्या एम्प्लॉईजला एक परक्विजिट म्हणून सुद्धा देऊ शकतात बरोबर. की बाई तुम्ही आमच्याकडे कामाला आहात, तुम्ही तुमच्या घरची काळजी करू नका. जर काही अशी एक
बेसिक सर्व्हिस लागली तर ही संस्था आहे ज्याच्याबरोबर आमचं टायअप आहे आणि दे विल प्रोव्हाइड यू दॅट सर्व्हिसेस. म्हणजे हा एक जसा मगाशी अनिरुद्ध म्हणाले की हॉस्पिटल आणि ह्याच्यामधला एक दुवा होऊ शकतो, तसा हे कॉर्पोरेट फील्ड आणि पेशंटमधला सुद्धा दुवा होऊ शकतो. खूपच बेसिकली मोठी एम्प्लॉई गोष्ट आहे. अँड दी कॉर्पोरेट. एम्प्लॉईला एक रिलॅक्सेशन असतं की भाई देर इज नथिंग अर्जन्सी, मला काम सोडून घरी जावं लागणार ऑलरेडी नाही. त्यांना कामाचं Yes, इतकं लोड असतं, इतकं load अशा वेळेला हे असतं. खूप मोठी त्यांना Correct. होणारी मदत ठरू Correct. आणि शकते. याच्यामध्ये अजून एक ऍड करू इच्छितो ते म्हणजे की ही सुविधा कॉर्पोरेटनी त्यांच्या एम्प्लॉईसाठी प्रोव्हाइड केल्यामुळे त्या एम्प्लॉईची yes. प्रोडक्टिव्हिटी वाढेल, कारण की तो त्याच्या कामावर फोकस करू शकतो ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे. त्यामुळे नक्कीच. त्याचे जे काही प्रोडक्टिव्ह अवर्सचा लॉस होणार आहे कंपनीला तो होत नाही, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि याचा अल्टिमेट बेनिफिशियरी ती कॉर्पोरेट कंपनी कंपनीच ठरणार आहे. ती खरं आहे. आणि कॉर्पोरेटचे एक एक्झाम्पल आता सांगेल, तो एक नेव्ही ऑफिसर होता, त्याला एक मर्चंट नेव्ही मधलं एक आमच्याकडे केस आलेली होती मध्यंतरी की त्याचं पोर्टवर सिंगापूर पोर्टवर त्याचा ऍक्सिडेंट झालेला होता बापरे. आणि तो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता आणि मग त्याला एक 10 दिवस आमच्याकडनं कंटिन्युअस मॉनिटरिंगसाठी रिक्वेस्ट आलेली होती, हम्म. एक मरीन हेल्थ केअर मध्ये काम करणारे कंपनीतर्फे. तर आमचे डॉक्टर रोज जाऊन त्याला बेसिक व्हायटल्स त्याचे बघायचे आणि त्याचं रोज आम्ही रिपोर्ट त्या कंपनीला प्रोव्हाइड करायचो आणि त्याचं रूपांतर असं झालं की त्यांना कंटिन्युअस जो काही मेडिकल सपोर्ट त्यांना हवा आहे तो आमच्याकडनं आम्ही त्या कंपनीला प्रोव्हाइड करतो. आणि त्यांनी आमच्याबद्दल चांगला रिमार्क सोशल प्लॅटफॉर्मवर दिलेले आहे. दिलेलं आहे. आमच्या रिव्ह्यूला त्यांनी चांगलं रेकमेंडेशन दिलेलं आहे. हे अगदीच आउट ऑफ द वे जाऊन हो. केलेलं काम आहे असं मी म्हणेन, उल्लेखनीय असं. सोशल प्लॅटफॉर्म्स कुठले कुठले सर आता आपण कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती आहोत? आता जसं मी म्हणालो की आमची एक वेबसाईट आहे, हो ती तुम्हाला ॲक्सेसिबल आहे. बरोबर. नंतर फेसबुक, इंस्टाग्राम, मग डॉक्टर ॲट डोअर अशा नावाने आपलं पेज आहे का? डॉक्टर ॲट डोअर नावानी आहे. आपलं यूट्यूब चॅनल पण आहे. मागे आपले जे काही महाराष्ट्र टाइम्स सोबत कार्यक्रम झाले होते, आजार उपचार मर्यादा, याच्याबद्दलचे रेकॉर्डिंग्स आम्ही त्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही मग ICU बद्दल माहिती इन्फॉर्मेशन त्याच्यात प्रोव्हाइड केलेली आहे, व्हेंटिलेटर बद्दल त्याच्याबद्दल दिलेलं आहे. हे सगळे वेगवेगळे विषय त्याच्यात आम्ही मांडलेले आहेत. तर प्रेक्षक त्यांचा व्हिजिट करून ते ऐकू शकतात आणि त्याच्यातून त्यांना जे काही त्यांच्या उपयोगाचं आहे ते घेऊ शकतात. नाही, नक्कीच आज यूट्यूब चॅनल बघण्यासारखी इतकं एक सोपी गोष्ट आपल्यासाठी घरी अवेलेबल आहे, तर नक्कीच आपले प्रेक्षक हे एपिसोड्स बघतील आणि या नव्या माध्यमांचा असाही एक खूप सकारात्मक उपयोग आपल्याला या निमित्ताने झालेला लक्षात येतो, कारण आपण अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी त्यामुळे पोहोचू शकतो. दुसरा, जरी हे डिजिटल मीडियावरनं लोक हे सगळं मेडिकल हेल्प घेत असतील, पण आमच्या केसमध्ये एक जे खास गोष्ट आहे ती डॉक्टर तुमच्या घरी गेल्यानंतर 1 to 1 जो ह्युमन टच मिळतो. अगदीच. आम्हाला बरेचसे अनुभव आलेत, लोकांनी फोन करून सांगितलंय की डॉक्टर घरी गेल्यानंतर त्या माणसाला 25 ते 40% त्याच वेळी बरं बरं वाटतं. वाटतं. खरं आहे. आणि आमचे डॉक्टर त्यांच्याशी एक 10-15 मिनिटं बोलल्यानंतर तर औषध बाजूला राहिलं, हे ह्या मीटिंगमुळेच त्या पेशंटला खूप बरं वाटतं आणि ही मला वाटतं रियालिटी आपोआप आहे. झालेलं एक काउन्सिलिंगच असतं. हो नाही का हे? हो, आणि ही रियालिटी आहे आणि बऱ्याचशा केसेसमध्ये वी हॅव ऑब्झर्व्ड. आणि म्हणून तर काही पेशंट्स आम्हाला सांगतात की मागच्या वेळेस जे डॉक्टर आले होते ना त्यांनाच परत पाठवा. पण असं नाहीये, असं आपण असं असं मुद्दाम नाहीये, आपण पण विशेषत्वाने- शक्यतो आम्ही तेच डॉक्टर पाठवतो बर. आणि आमचा प्रयत्न असा असतो की तुम्ही अपॉइंटमेंट बुक केल्यापासून साधारण 90 मिनिटांपर्यंत आमचा डॉक्टर तुमच्याकडे राहील तुमच्या घरी. हे आम्ही पहिल्या दिवशीपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण मेन्शन केलेलं आहे, आमच्या वेबसाईटवर पण तसं नमूद केलेलं आहे. आणि बरेचदा असं असतं की तुम्ही 11 वाजताची अपॉइंटमेंट घेतली असेल तर बरं. साधारण 11 वाजून 5 मिनिटांनी आमचा डॉक्टर तुमच्या घरात असतो. पोहोचलेले असतात. त्यामुळे बरेचदा सिनियर सिटीजन पेशंटला तिची काही त्याची एक एन्झायटी असते, डॉक्टर आला नाही अजून, डॉक्टर आला नाही अजून. खरंच आहे, वयानुसार ती वाढत जाते. त्यामुळे डॉक्टर 11 वाजून 5 मिनिटांनी दारात बघितल्यानंतर त्यांना रिलीफ रिलीफ तिथेच आधी मिळतो. चहा मिळत असेल हो डॉक्टरांना.
त्यामुळे ते त्यांना अर्धभर तिथेच वाटलेलं असतं खरंय. आणि त्यांना ती एक सायकोलॉजिकल फिलिंग येते की वी आर इन सेफ हँड. सेफ हँड्स एक्झॅक्टली. नाही खरं खूपदा डॉक्टरांशी बोलून पेशंटला खूप रिलीफ वाटतो खूप आणि relief. ह्या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही विचार केलाय. महत्वाचं म्हणजे हे सुरू करताना कारण हे काय आम्ही लहानपणी हे बघितलंय सगळं की डॉक्टर घरी आला म्हणजे तो डॉक्टर म्हणून नाही आला, एक फॅमिली मेंबर म्हणून तो आम्हाला वाटायचा. आणि तो एका पर्टिक्युलर पेशंटला जरी बघायला आला असेल ना, त्यावेळी तो 4 पेशंटला बघून जातो. हो, खरंच आहे. हा, म्हणजे समजा वडिलांना काय त्रास असेल त्याच वेळी आई म्हणाल मलाही खोकला होतोय, मलाही काहीतरी औषध द्या, तर तिचंही औषध, आजच्या इतकं माझ्या ते बाळाला formal जुलाब नव्हतं. होतात. ते एका व्हिजिटमध्ये सगळंच कव्हर व्हायचे ते. हो सर, आता आपण बोलतोच होत पेशंट्स आणि डॉक्टर्सच्या या नात्याबद्दल, तर एकूणच याचं स्वागत खूप चांगलं झालं असेल ना पेशंट्स कडनं मुळात सुरुवातीपासूनच. डॉक्टर ॲट डोअर हे एक मेडिकलमधलं स्टार्टअप आहे आणि स्टार्टअप ज्या फेजेसमधून जातं त्या फेजेसमधून आम्ही जातोय. बर त्यामुळे जेव्हा आम्ही सुरुवात केलेली होती त्यावेळेला आमच्याबद्दलची माहिती काही डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये कोणीतरी शेअर केली, तर तिथून त्यांचे काही प्रश्न आम्हाला आलेत. म्हणजे की आता हे स्विगी, झोमॅटो, ओला, उबर सारखे लोक आलेले दिसत आहेत, यांना यांचे क्रिडेन्शियल्स काय आहेत, कसे आहेत, यांच्याकडे क्वालिफाईड डॉक्टर आहेत नाही आहेत, असे त्यांचे प्रश्न होते. पण आमचं एक परिचित त्या ग्रुपमध्ये होतं, त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही ह्या लोकांना ओळखतो, यांच्याकडचे जे काही डॉक्टर्स आहेत ते फार क्वालिफाईड आहेत बरोबर. आणि त्यांना रिक्रूट करताना त्यांचं बॅकग्राऊंड सगळं बघितलेलं आहे, त्यांचे क्वालिफिकेशन्स बघितलेले आहेत, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह सोबतचे जे काही रजिस्ट्रेशन्स आहेत त्याचे डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. बरोबर. तर आमच्या बिहाफवर त्यांनी आम्हाला एवढं व्यवस्थित त्यांच्यासमोर मांडलं की आम्हाला कुठल्याच संस्थेकडनं किंवा डॉक्टरांकडनं असं अपोज किंवा काही निगेटिव्ह रिमार्क्स आतापर्यंत तरी आलेले नाही आहेत. आणि पेशंटच्या बाबतीत जसं जसं आम्ही प्रोग्रेस करत गेलो तसं तसं मग नंबर ऑफ व्हिजिट्स वाढत गेल्या. सुरुवातीला आम्ही फोनकडे आमचे कान असायचे, आज वाजेल, थोड्या वेळाने वाजेल, त्या फेजमधून आम्ही आलेलो आहे. बरोबर आहे. त्यामुळे महिन्याला कधी कधी 4 किंवा 5 व्हिजिट्स व्हायच्या सुरुवातीला, कधी कधी कुठल्याच महिन्यात एखादी पण व्हिजिट नाही नसायची. व्हायची. त्यामुळे आम्ही उत्सुकतेने, उत्कंठेने आज व्हिजिट आली का, येणार आहे का, काही इन्क्वायरी आली का, व्हिजिट हे सेकंडरी झालं. इन्क्वायरी जरी आली तरी आम्हाला बरं वाटायचं की आपण काहीतरी करतोय आणि काहीतरी लोकांपर्यंत चांगलं काम पोहोचतोय. करू पाहतो आहोत आणि ते पोहोचतंय. बरोबर आणि आहे. मग नंतर मग आम्ही कम्युनिकेशनचे वेगवेगळे माध्यम आयडियाज हाताळले. अडॉप्ट केलेत आणि मग ग्रॅज्युअली मग त्याचा रिस्पॉन्स येऊ लागला आम्हाला. आज गुगलवर आमचं रेटिंग 4.9 आहे. हां, म्हणजे दॅट इज दी पेशंटचा एक पण नेगेटिव्ह रिमार्क आजपर्यंत आलेला नाहीये. नाही कारण इतक्या मनापासून आणि नेमकी गरज ओळखून सुरू केलेला हा उपक्रम आहे आणि तुम्ही म्हणताय तसं याच्यामध्ये डेडिकेटेड असे डॉक्टर्स तुम्ही त्यांना घेतलेलं आहे या तुमच्या उपक्रमात. तर आपण वाटचाल आत्ताच यांची समजून घेतलेली आहे आणि तांत्रिकदृष्ट्या हे नेमकं कसं चालतं किंवा भविष्यामध्ये याच्या विस्ताराविषयी त्यांनी काय विचार केला आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया. नमस्कार.